गाईज नवरीला इकडून पाठवली. आता आपण आपली गाडी घेऊन जाऊ कोडबानामध्ये, कारण की गावातच लग्न आहे पण गावाच्या बाहेर आहे. आणि इकडे बघू शकता नवीन ब्लॉगर आलेला आपला. इकडे बघ मस्त असे फळ कापून ठेवलं, चिंचच होत आहे. हे नको नको असं काहीच नाही करत आपल्याला. हॅलो काही जण चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता मस्त रेडी झालं आहे. आता चाललो आहे पहिला नवरी बघू निघते की नाही. तरी आता वाजल्याच 5:45 झाले. 6:12चं लग्न आहे, तोपर्यंत वेळ झालेली असेल. आणि लगीन आमचं क्रिकेट ग्राउंड आहे ना कोडबानामध्ये, तिकडे आहे. बघू नवरी निघले की नाही. एकदम सिम्पल अशी ड्रेसिंग आहे. तर जाऊ आता इथं मांडवामध्ये, तिथंच बघूया झाले की नाही तयारी कोणाची. आणि इकडे सुद्धा रेडी झालेली आहे समोर. ती चालले मम्मीच्या सोबत लग्न लावायला. तर चला आता इथून गाडी घेऊन जायला लागेल असं मला वाटतं. पण आता तिथं जाऊ ना, तिथंच बघू. फायनली नवरी निघली आणि आम्ही झालो लेट. फायनली नवरी बसली आणि नवरा सुद्धा आलेला आहे. आणि गट्टू बघा दुसरा नवरा तयारच आहे पुढच्या वर्षाला. चला इथून जाऊ आपण कोडबानामध्ये मस्तपैकी. गाईज नवरीला इकडून पाठवली. आता आपण आपली गाडी घेऊन जाऊ कोडबानामध्ये, कारण की गावातच लग्न आहे पण गावाच्या बाहेर आहे. तर चला जाऊ तिकडे. सर्वजण चालले. मला पर्सनली गाडी घ्यायला लागेल नाही ते, कारण की यायचं पण आहे आपल्याला. आणि इकडे योगराजसुद्धा रेडी झाले. चल चल चावी तर घेतली. आता मम्मी आणि सुहानी पण सोबत येते. तर यांना दोघींना घेऊन जायला लागेल. येताना ते येतील समजा, आता जाताना तर घेऊन जायलाच लागेल, कारण की लग्नाची वेळ तर झालेली आहे आणि मला लवकर जायचं आहे. तर यांच्या मागं आता टाईमपास होईल. 5 मिनटं इथंच जातील. म्हणजे अजून टाईम आहे तसं लग्नाला, 20 मिनटं आहे. नवरासुद्धा लवकर आणि बरोबर टाईम टू टाईम लग्न लागणार आहे. आणि आपल्या ते मगाशच्या जे घरातल्या विधी असतात ना, भाषण वगैरे बांधतात, ते काही करायला भेटल्यानं लेट झाला थोडासा. जाऊन दे चला, समजून जा जरा. चला आता मग मी खाली उतरायचीच वाट बघतोय आणि मग निघू.
मस्तपैकी पोहोचलो आता ग्राउंडमध्ये आणि मस्त असा डेकोरेशन मगाशी दाखवला. मगाशी घोडे वगैरे हत्ती वगैरे काहीच नव्हतं लावला आणि ज्याचा त्याचा फोटोशूटच चालू आहे. बघ समोर फोटोशूटच चालू आहे, तिकडे फोटोशूट चालू आहे. विपुल किती काढलेस किती फोटो? तेव्हा फोटो आणि सनसेट आलेला कसा बॅकग्राऊंडला मस्त वाटतं जरा. नवरा पण आलेला आहे नवरी गाडीमध्ये 10101 मध्ये. चला
लग्न मस्त लागून झालेलं आहे. आता चालू एक कन्यादान, पण आपण आता वरती ना जाणार. आणि इकडे बघू शकता नवीन ब्लॉगर आलेला आपला. इकडे बघ मस्त असं मला कापून ठेवलं, चिंचच होत आहे. हे नको नको असं काहीच नाही करत आपल्याला. इकडे मस्त असा मिंट वगैरे ज्यूस आहे सर्व प्रकारचा. आणि इकडे जेवणाचं आहे. आणि या साईडला आपलं चाट वगैरे त्या साईडला आहे. चालू आहे पब्लिक, पिझ्झा वगैरे सगळं काय आहे. आणि रिसेप्शनची एंट्री ह्याच्यामध्ये होणार आहे. सगळं कामच चालू आहे अजून. नवरी निघाली मस्त पैकी रिसेप्शन मध्ये तयारी करायला बघू शकता. आणि फोटोशूटच चालू आहे अजून. आणि साईबाबाचं गाणी वाजतं. चला तर फायनली नवरा नवरी तयारी होऊन आले मस्त अशी. तर चला रिसेप्शन सुरू करूया. मस्तपैकी आलोय आता आम्ही मेडिकलवर. ते थांबलो, त्याला झाले सर्दी व्हायला म्हणून आलो. आणि तिकडे एकदम थंडी थंडी लागतं ग्राउंडमध्ये. क्रिकेट ग्राउंड आहे ना तिथं, म्हणजे झाडं वगैरे आहेत म्हणून थंडी लागतं. आणि इकडे जशी माणसं आहेत तर गरमी होतं, तिथं गरमी आतमध्ये होतं आणि बाहेर निघालं थंडी. तर बघू आता तिथं रिसेप्शन तर झालेलं आहे मस्तपैकी. आणि मस्त अशी ग्रँड एंट्री झालेली तुम्हाला बघायला भेटेलच डायरेक्ट फर्स्ट फ्लोअरला. तर आता इथून जाऊ आपण मेडिकलमधून. तोच गेले सर्दीच्या गोळ्या घेऊन, मग डायरेक्ट तिथं जाऊ
मग तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होणार आहे. आपण जास्त वेळ न थांबणार, वरात निघली का आपण घरी जाऊ. आता फोटोशूट चालू आहे म्हणजे त्यांचं कपलचा, सिंगल म्हणजे नवरा नवरीचा. पुढे अजून काय काय होईल ते बघायला भेटेलच. आणि काउंटर दाखवायचे होते तर त्यांनी तिथं ऑर्केस्ट्रा ठेवल्यामुळे काउंटर म्हणजे प्रत्येक काउंटरला, आणि एक थाली 900 रुपयाची आहे. म्हणजे एक प्लेट जी आपण घेतो ना जेवणाची ती 900 रुपये. किती आयटम घ्या, 2 घे 4 घे, त्याची काय लेनदेन नाही. एक थाली काउंट झाली का 900 रुपये. तर विचार करा किती खर्च गेला असेल. आता तुम्हाला दाखवतो इथपासून काउंटर आहेत चालू शेवटपर्यंत तिथपर्यंत आहेत. आणि इकडं आपण पहिला प्लेट घ्यायचा, 1200च्या वरती प्लेट गेलेल्या आहेत. मिनिमम काहीतरी 800 होत्या. बघू शकता इथं फक्त आपल्याला हे काकडी वगैरे ते पाहिजे ते सर्व आहेत, कांदा वगैरे. आणि इथं काहीतरी मिठा काहीतरी आहे, इथून चालू होतं म्हणजे. आमचे साहेब आमचा राजा. आपली काही फरमाईश या ठिकाणी आलेली आहे. तर गाईज आता बाल्या आम्हाला सोडायला आलेलो व्हाईट जंक्शनला. डेंजर ट्रॅफिक लागलेली, शूट नाही केला पण जाम मगजमारी चालू आहे ट्रॅफिकची. बायपासला काहीतरी गाडी बंद पडले. बाल्यामाचे जे ड्रायव्हर आहेत गाडीचे त्याने जर पहिलाच जर सायरन वाजवलं असतं ना तर गाड्या पटापट निघाल्या असत्या. हसूवर ना, आणि दम पण तेवढाच लागले. हसू म्हणजे मला माहिती आहे ती ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी गेलो होतो ना. एक पोलीसवाला होता, हेल्प केली त्यांनी मला. एक पोलीस होता त्यांनी मला हेल्प केली. त्यांना माहित नव्हतं मीच गाड्या क्लिअर करायला आलोय आणि त्यांच्या सोबतच आहे. तर नंतर त्यांना समजलं की मी त्यांच्या सोबत आहे तर डेंजर एकदम सीन. पटापट गाड्या खाली गेल्या आणि बाल्यामाना क्रॉस केला. पण जी मजा आली ना, मजा म्हणजे एक प्रकारची मजाच होती ती आणि सजा सुद्धा होती. तर तुम्हाला समजेलच. आता ब्लॉगमध्ये ते शूट करताना आलं कारण की ट्रॅफिक क्लिअर करायचे होते आपल्याला. आता निघालो पुन्हा म्हणून मैदानाच्या इथे. तर चला आता मैदानामध्ये म्हणजे जाऊन आता फोटोशूट चालूच आहे. आपला सुद्धा झाला फोटोशूट करून. आता डायरेक्ट जेवू आम्ही पुन्हा एकदा. म्हणजे मगाशी आम्ही नाश्ता केला होता पण आता जेवू. स्टार्टर असतं ना ते केलं होतं. आणि मस्त असं वेगवेगळे प्रकारचं खूप सारे स्टार्टर होते. प्रत्येक गोष्ट दाखवायला नाही भेटली, समजून जा. तर चला आता जाऊ मांडवामध्येच भेटू.
गेले नवरा नवरी आता जेवायला. तर आम्ही चाललो बाहेर पुन्हा. बेटा गाइस, तो स्माइल थोड़ी सी. या रेडी, जस्ट वेट, जस्ट 1 2 and 3 action. Yes, good, perfect. Wait, hold. काहीच वरात निघाली. आता घराजवळ जायचं आहे. घराजवळ आता जो काही कार्यक्रम आहे तो होईल ना, लगेच निघू आपण. बघू आता ब्लॉक किती झाले मलाच ना माहिती. नवरा नवरी तर बसले गाडीमध्ये. आता आपण गावातूनच जाऊ. सर्वजण बाहेरून चालले. पोचलो घरी. वरात वगैरे गेली. मी नाही गेलो वर सोडायला, ते सर्वजण गेले. पहिला लॉक खोललो आपण, चावी तर काढलाय. चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.